पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 37,000 कोटी जमा झाले। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे 2,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आज सोडण्यात येणार आहेत। अनेक दिवसापासून आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या पसरत होत्या। अखेर या बातम्यांना ब्रेक लागला आहे। सरकारच्या माध्यमातून आता 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आज सोडण्यात येणार आहेत। पीएम किसानचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरीचा 7वा हप्ता याचे 2,000 असे टोटल 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सोडण्यात येत आहेत। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यातील 20 जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आता आधार कार्ड बँकेला लिंक केलं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हे पैसे त्या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत। अगदी काही थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून हे पैसे सोडण्यात येणार आहेत। केंद्र सरकारचे कृषी मंत्री आणि राज्य सरकारचे कृषी मंत्री या दोघांनी मिळून 2,000 केंद्राचे आणि राज्याचे 2,000 असे टोटल 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता सोडण्यात आले आहेत। सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन आता दाबण्यात आलं आहे। डीबीटीचं बटन म्हणजेच तिथं त्या ठिकाणी आता केंद्र सरकारचे मोदी आणि राज्य सरकारचे मुख्यमंत्री दोघांनी मिळून डीबीटीचं बटन ज्यावेळी दाबतात त्यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आता येत आहेत। आता आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी 36 जिल्हे आहेत, त्यापैकी फक्त 20 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना हे पैसे आता येऊ लागले आहेत। त्यामुळे 20 जिल्ह्यांची यादी सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आली आहे। आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही आतापर्यंत पाहिल्या असतील, परंतु खरोखर सरकारच्या माध्यमातून आता हे 4,000 रुपये या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता विस्तांतरित होत आहेत। बघा या ठिकाणी आता उद्या, परवा आणि आज असं 3 टप्प्यामध्ये हे पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। येत्या 24 तासांच्या आतमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पैसे केव्हाही तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पडलेले दिसतील। आता इथून पुढच्या 1 तासामध्ये सुद्धा पैसे येण्याची दाट शक्यता आहे। 2 तासांनी, 3 तासांनी, अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती केव्हाही पैसे या ठिकाणी येऊ शकतात अशी माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता आलेली आहेत। मग आता कोणकोणत्या 20 जिल्ह्यामध्ये सरकारने पैसे या ठिकाणी आता सोडले आहेत त्या 20 जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून आली आहे। तुम्ही आता खूप दिवसापासून, खूप महिन्यापासून, अगदी जवळपास 2 ते 3 महिन्यापासून या बातम्या आतापर्यंत ऐकल्याच असतील की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु सरकारच्या माध्यमातून अधिकृत त्या ठिकाणी आता पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात आलं आहे। तुम्ही बातमी सुद्धा पाहिली आहे। त्यामुळे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही मिळून त्या ठिकाणी राज्य व केंद्राचे त्या ठिकाणी 2,000 अधिक 2,000 त्या ठिकाणी आता तुम्हाला 4,000 रुपये या बँकामध्ये आता सोडले आहेत। त्या बँकेत बघा, या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा पुढील काही तासामध्ये, पुढील त्या ठिकाणी 24 तासांच्या आतमध्ये तुमची बँक कोणती आहे त्यानुसार तुम्हाला या वेळेमध्ये पैसे येणार आहेत। जर तुम्हाला मागील हप्ते अजून पण तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आले नसतील तर तुम्हाला मागील हप्ते कसे मिळवायचे ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित पुढे सांगण्यात आले। त्यामुळे लक्ष देऊन बघा, कारण आता सरकारच्या माध्यमातून या बँकेमध्ये पैसे सोडण्यात आले। बघा, स्टेट बँक तुमची असेल आणि या स्टेट बँकेमध्ये आधार कार्ड जर तुम्ही लिंक केलं असेल तर सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला हे पैसे सोडण्यात आलेत। तुम्ही बातमी सुद्धा पाहिली आहे। पीएम किसानचा 20वा हप्ता केंद्राकडून, नमो शेतकरीचा 7वा हप्ता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात आला आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात आला आहे ते सुद्धा तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। बँका या ठिकाणी आल्या आहेत। स्टेट बँकेत आधार कार्ड लिंक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हे पैसे येऊ लागलेत। त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये शेतकऱ्यांना पैसे येऊ लागलेत, कॅनरा बँकेमध्ये पैसे येऊ लागलेत, त्यानंतर HDFC बँकेमध्ये पैसे येऊ लागलेत, ICICI बँकेत पैसे येऊ लागलेत, त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेत पैसे येऊ लागलेत। पोस्ट ऑफिसमध्ये जर तुमचं खातं असेल तर यामध्ये सुद्धा नमोचे 2,000 आणि त्या ठिकाणी पीएमचे 2,000 असे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये आता या ठिकाणी येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही भरपूर दिवसापासून त्या ठिकाणी प्रतीक्षेत आहात। अखेर तुमची वाट बघण्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। सरकारच्या माध्यमातून आता
या 20 जिल्ह्यामध्ये आता हे पैसे सोडण्यात आले आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी PM किसानचा मागचा जो 19वा हप्ता होता तर तो 24 फेब्रुवारी 2025ला सोडण्यात आलेला होता। आता बरोबर त्याला 4 महिने या ठिकाणी पूर्ण झाले आहेत। तुम्हाला पण माहितीच आहे 4 महिन्यातून एकदा 2000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येत असतं आणि बरोबर आता 4 महिने पूर्ण झाल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे आता विस्तांतरित होत आहेत। तुमची अपेक्षा पूर्णपणे आता संपलेली आहे, त्यामुळे आता तुम्हाला त्या ठिकाणी आज दिवसभरामध्ये केव्हाही तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे आता येऊ शकतात। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये येऊ शकतात, कोणकोणत्या त्या ठिकाणी अनेक बघा या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना बाहेर सुद्धा काढलंय। आता बघा जिल्ह्यांची यादी सुद्धा या ठिकाणी समोर आली आहे। तर बघा कोणकोणते जिल्हे आहेत। पहिला जिल्हा यामध्ये सांगितलाय अमरावती। बघा अमरावती जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल आणि आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल तर या जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांना आनंदाची बातमी आहे, कारण तुम्हाला सुद्धा PMचे त्या ठिकाणी 2000 नमोचे 2000 रुपये तुम्हाला येणार आहेत। त्यानंतर बघा प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट आली आहे, त्यामुळे कान देऊन ऐकायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला त्या ठिकाणी जर हा हप्ता येण्यासाठी तुम्हाला लेट झाला तर काही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा सांगणार आहे, जी PM किसानच्या अधिकृत वेबसाईटवरून त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। ते सुद्धा तुम्हाला सांगण्यात आलं आहे आणि त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी चौकशी सुद्धा करू शकता की कोणत्या कारणाने तुम्हाला हप्ता हा त्या ठिकाणी आता यायला उशीर झाला वगैरे सर्व काही तुम्हाला समजणार आहे। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे। जर तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल तर तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। पुढचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा। बघा यवतमाळ जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर आनंदाची बातमी आहे, तुम्हाला सुद्धा हे पैसे सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत। आता बघा प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट आहे, तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे, कारण या ठिकाणी आता तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लाभ भेटणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा। बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकरी त्या ठिकाणी आता प्रतीक्षेत आहेत, त्यांची प्रतीक्षा पूर्णपणे संपल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। तुम्हाला सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता हे पैसे सोडण्यात आता येणार आहेत। त्यानंतर बघा पुढचा जिल्हा आहे, सगळ्यांनी लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्ही त्या ठिकाणी आता आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल तर तुमच्या सुद्धा या जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत। प्रत्येक जिल्हा आहे तर बघा बीड जिल्हा। जर बीड जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला जर हप्ता या ठिकाणी पाहिजे असेल, आता तुम्हाला 4000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे, त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ पूर्ण बघा। तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर नेमकं तुम्हाला जर आज हप्ता या ठिकाणी यायला जर उशीर होत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाची तुम्हाला माहिती पुढे सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही का आला नाही हप्ता अशा प्रकारे प्रश्न सुद्धा या ठिकाणी विचारू शकता। आता बघा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आल्या, तुम्हाला सुद्धा नमोचे 2000 PMचे 2000 म्हणजेच केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे दोन्ही मिळून 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत। बघा शेतकरी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट आहे, त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का प्रत्येकाने लक्ष देऊन बघायचं आहे, कारण ही जी जिल्ह्याची यादी आहे तर या जिल्ह्यामध्येच सरकारच्या माध्यमातून पैसे सोडण्यात येणार आहेत। आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल तर तुम्हाला सुद्धा हे पैसे आता सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत। त्यानंतर बघा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्हा, त्यानंतर जालना जिल्हा। बघा जालना जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, हे शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात। यामध्ये सुद्धा आता PMचा व नमोचा 2000 अधिक 2000 आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे येणार आहेत। त्या ठिकाणी आता महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये खाते असणाऱ्या शेतकऱ्यांना जर तुम्हाला आज पैसे या ठिकाणी आले नाहीत तर काय करावं लागणार आहे हे सुद्धा प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी पुढे सांगणार आहे। त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट आल्या, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। आता बघा पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आला आहे तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे वाशिम जिल्हा। बघा वाशिम जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, सरकारच्या माध्यमातून
तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये हे पैसे आता सोडले जाणार आहेत। त्यानंतर बघा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे आता खरोखर महत्त्वाचा जिल्हा। यामध्ये सुद्धा खूप सारे शेतकरी राहतात। त्या शेतामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला आता अनेक कापूस पेरलेला असेल, सोयाबीन पेरला असेल, अर्थ त्या ठिकाणी आता पाऊस काळ पण चांगला आहे। त्यातच आता शेतकऱ्यांना हे पैसे येणार आहेत तो म्हणजे बुलढाणा जिल्हा। जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा आनंदाचा लाभ या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर बघा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे जिल्हा। ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा। बघा नांदेड जिल्ह्यामध्ये हळद पिकाची शेती केली जाते। त्या ठिकाणी सोयाबीन असतं तर कापूस असतं। तर या शेतकऱ्यांना सुद्धा सरकारच्या माध्यमातून हे हप्ते या ठिकाणी आता जमा होणार आहेत। आता बघा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे तो जिल्हा आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून हे पैसे आता त्या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत। बघा तो जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा। बघा हिंगोली जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आली आहे। तुम्हाला सुद्धा हा हप्ता या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहेत। त्यानंतर बघा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बघा या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी सांगण्यात आल्या कारण या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे। तसेच फार्मर आय डी कार्ड काढला का बघा, फार्मर आय डी कार्ड काढला असेल तर तुम्हाला सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता हे पैसे या ठिकाणी आता तुम्हाला मिळणार आहेत। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट सांगण्यात आल्या। तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे। बघा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बघा छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा सरकारच्या माध्यमातून हे पैसे आता या ठिकाणी जमा होणार आहेत। बघा त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा म्हणजे बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो जिल्ह्याचं नाव सांगण्यात आले ते म्हणजे सोलापूर जिल्हा। बघा या ठिकाणी ज्वारी कांदा जास्त शेतकरी पेरतात आणि यावर्षी त्या ठिकाणी पाऊस काळ त्या ठिकाणी कमी जास्त असल्यामुळे काही ठिकाणी उत्पादन निघाले तर काही ठिकाणी उत्पादन निघणं अजून बाकी आहे। तर यामध्ये शेतकऱ्यांना एक दिलासा देणारी आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आली ती म्हणजे तुम्हाला PM किसान योजना व नमो शेतकरी योजना दोन्ही योजनेच्या माध्यमातून तुम्हाला सरकारच्या माध्यमातून हे पैसे आता या ठिकाणी जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे आता पुढचा जिल्हा बघा सिंधुदुर्ग जिल्हा। जर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा सरकारच्या माध्यमातून हे हप्ते आता या ठिकाणी जमा होत आहेत। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी आता आनंदाचा लाभ या ठिकाणी आता आलेला आहे। आता बघा पुढचा जिल्हा आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हे पैसे आता जमा होणार आहेत। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी तुम्हाला आता सांगत आहे। आता बघा पुढचा जिल्हा आहे ज्यामध्ये पैसे सरकारच्या माध्यमातून येणार आहेत त्या जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा सरकारच्या माध्यमातून आल्या ती म्हणजे बघा तो आता जिल्ह्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला आधार कार्ड आणि बँकेचं खातं लिंक करावं लागेल तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला हप्ता मिळणार नाही। तो म्हणजे रायगड जिल्हा। बघा कोकणातील जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा यावर्षी पाऊस काळ भरपूर आहे। तुम्हाला सुद्धा PMचे व नमोचे पैसे येणार आहेत। शेतकरी मित्रांनो तुम्हाला नमोचे आणि PMचे दोन्ही मिळून 2000 अधिक 2000 असे टोटल लवकरच बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा, फार्मर ID कार्ड काढून ठेवा, तसेच पिवळे व केशरी रेशन कार्डावरती eKYC करून ठेवा। नक्कीच तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी PMचे व नमोचे 4000 रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहेत। त्यामुळे आम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट तुम्हाला पाहिजे असतील तर आत्ताच लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।